महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। प्रत्येक शेतकऱ्याचे पशु रानात चरायला जातात किंवा दावणीला कायम वैरण खात असतात, मग वेगवेगळी वैरण ही खावी लागते। पण कधी आपला पशु चारा खात नाही किंवा रवंत देखील त्याचं वाढवण्यासाठी गुळामधून हे औषध दिले जाते। तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध देऊ शकता। या औषध कंपनीने चॅनलला कोणती स्पॉन्सरशिप दिलेली नाही। आज ज्या डॉक्टरांची मुलाखत आहे त्यांचा फोन नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्यांना देखील संपर्क करू शकता व तुमच्या दावणीची अडचण दूर करू शकता। पाहूया अधिक माहिती डॉक्टर निखिल भोकरे कुंभोज यांच्याकडून। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मंडळी खरं तर आज आपण चॅनलच्या माध्यमातून काम करत असताना यंदाच्या वर्षी सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मायक्रोचिप आपण प्रत्येक गोवंशाला बसवत आहेत। आजच्या या मुलाखतीमधलं जर विशेष म्हणलं तर आपण डॉक्टरांचे जवळपास 2 भाग आजपर्यंत बघितलेले आहेत। आजच्या 3ऱ्या भागामध्ये आज आपण डॉक्टरांकडे मागच्या 2ऱ्या भागामध्ये जसं सांगितलं की बकासूर नावाचा छकडी शर्यतीतला प्रसिद्ध बैल आणि सोन्या 50-50 हे 2 बैल डॉक्टरांकडे इलाज घेण्यासाठी किंवा काही याच्यासाठी आले होते, तर त्या संदर्भात माहिती आणि प्रदर्शन या विषयावरती बोलणार आहोत। डॉक्टर नमस्कार, चॅनलवरती आजच्या भाग 3 मध्ये तुमचं स्वागत आहे। डॉक्टर, आम्ही नुकतंच मागच्या काही दिवसांपूर्वी ऐकलं की तुमच्या दावणीला इलाजासाठी बकासूर आपल्या दावणीला आला होता, तर आम्हाला त्याबद्दल काय माहिती देता की कशा पद्धतीचं त्याची अडचण होती, त्याच्यावर काय इलाज आपण केला? कसं आहे, बकासूर म्हणलं तर या शर्यत क्षेत्रातील देव मानलं जातं। त्या बैलाला कोण बैल म्हणणार नाही, देवच म्हणणार सगळेजण, एवढं त्याच्यात म्हणजे पॉवरफुल आहे ते बैल। त्याला काय म्हणजे ट्रीटमेंट किंवा काय अशी कशाचीच गरज नसते। किरकोळ काय असं म्हणजे पायाचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे एवढंच त्याला ट्रीटमेंट वगैरे ते काय असेल ते बैल आपल्याकडे ते येतो। ट्रीटमेंट किरकोळ प्रमाणात असते, ती काय असेल ती केली जाते एवढाच। पण बाकीचं म्हणजे किरकोळ जनरल चेकअप जे आपण म्हणतो सेम तसंच सर्दी ताप किंवा पायाचा प्रॉब्लेम असं जे असतं त्यासाठी तेवढं बैल ट्रीटमेंटला बकासूर म्हणणार। बकासूरनं होती सोनारपाडाचा सोन्या, जयेश पाटील 50-50 त्यांचा सोन्या, असे भरपूर नामांकित बैल आपण हे पण बघितला होता। करवडीचा लखन, परत वाघवाडीचे सरदार, रोमन, असे म्हणजे भरपूर सुप्रसिद्ध म्हणजे तिकडल्या भागातली जी बैल आहेत त्या बैलांची ट्रीटमेंट आपल्याकडे असते। बैल तिकडून इकडे येतात, आम्ही व्हिजिटला तिकडे जातो। बकासूर मागल्या वेळेला ज्यावेळेस आलता त्याचा काय म्हणजे प्रॉब्लेम नव्हता। इथे इचलकरंजीमध्ये म्हणजे त्याला प्रमुख आकर्षक म्हणून आणलं होतं त्यांना आणि बकासूरला आणि मोहिल शेटना। परत नंतरनं बैलाचा थोडा पायाचा प्रॉब्लेम झाला होता, त्यावेळी आम्ही पुण्यात जाऊन ट्रीटमेंट त्यांनी केली ती बैलाला। त्यांचं बाकीचं आणि दुसरी दावणीची जनावरं असू देत, बैल असू देत, त्यांचं काही किरकोळ प्रॉब्लेम वगैरे ते निघलं तरी पण आपण असतो तिथे ट्रीटमेंटसाठी। पण बाकीच्यांसारखं म्हणजे काय आपण पायासाठी ट्रीटमेंट करतो असं काही नाही। बैलाचा जो पळण्यामध्ये जो फॉल्ट येतो आहे किंवा कुठं एका ठिकाणी आकडलेला असतो आहे किंवा छाती भरलेली असते, चमक भरलेली असते किंवा पायाचा काहीतरी प्रॉब्लेम, लिगामेंटचा प्रॉब्लेम झालेला असतो, ह्या अशा आजारासाठी किंवा सायकोलॉजिकल डिस्टर्ब असतो आहे, बाहेर जात असतो आहे, ह्यासाठी आपण ट्रीटमेंट पण करतो आहे तिकडल्या भागात। भरपूर तिकडल्या भागातली बैल इथंपर्यंत नाही म्हणत तर आतापर्यंत 70-80 बैल इथं येऊन गेले ट्रीटमेंट करून, जुन्या पद्धतीनं चोळून वगैरे त्यांनी सगळं घेऊन। कसं आहे तिकडल्या भागात म्हणलं तर बैलाकडं कसं बैल म्हणून नाही बघितलं जात, आपलं घरातले एक सदस्य म्हणून त्या बैलाकडे बघितलं जाते। सगळ्यात भागात कराड, सातारा, पुणे, मुंबई या भागात जर म्हणलं तर बैलांची काळजी भरपूर घेतली जाते म्हणलं तर त्या भागात घेतली जाते। आपल्या इकडल्या भागात पण घेतात, पण त्यांच्यासारखं नाही जमायचं, काय असेल ते तुम्हाला उघड आपण बोलतो, एवढं त्या बैलाची काळजी घेतली जाते। डॉक्टर, आता हे ट्रीटमेंटच्या संदर्भात मला एक प्रश्न विचारायचा आहे की एखादा बैल आपल्या दावणीला आला किंवा आपल्याकडे कुठल्या तरी ट्रीटमेंटला आला, सुरुवात कशी होती? आता पहिली मेन गोष्ट, नक्की काय घडलं हे त्या मालकाला माहिती, कदाचित मालकाच्या मागं तिथं काय झालं असेल, बैल गोठ्यात घसरला असेल किंवा शर्यतीला आपण पळताना काय झालं असेल, तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातनं कसं काय एकदा ते निदान कसं ठरवता की बाबा पायाची अडचण आहे, छातीत बैल चमकला, इकडे हे झालं, हे आपण कसा अंदाज बांधतो? कारण आज आपण मनुष्य म्हणलं तर आज आपण हॉस्पिटलला जाऊ, सगळ्या प्रकारचे चेकअप करू, एक्सरे करू, हे करू, ते करू, पण आज आपल्या पशूंसाठी तेवढी फॅसिलिटी असेल पण कदाचित
तेवढी आपल्याला वापरता येत नाहीये किंवा काय, मग हे निदान आपण कसं ठरवायचं? आज आपल्याला बऱ्याच अडचणी शर्यत क्षेत्रामध्ये असतील किंवा वळू क्षेत्रातल्या बैलांना असेल, तर ते कसं आपण ओळखायचं? तसं जर तुम्हाला सांगायचं जर म्हणला तर वळू क्षेत्रात म्हणा, शर्यत क्षेत्रात म्हणा, शर्यत क्षेत्रातलं तुम्हाला आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. कसं होतंय, बैल मालका म्हणजे पहिला जी जुनी माणसं होती ती भरपूर व्यायाम घ्यायची बैलांच्याकडून. किरकोळ शेताकडे जरी चाललं तरी पण बैल झोपून घेऊन जायचे, किंवा रेसिंगसाठी तयार करायचं आहे, त्याला पळायसाठी तयार करायचं आहे, त्याची बॉडी फिटनेस तयार करून घ्यायची. ही पूर्वीची माणसं तेवढी तयार करून घेत होती आणि त्यावेळी त्या कणाचा त्यांना वैरण पण त्यांना होती आणि भरडा पण त्या कणाचा होता, वाळी वैरण पण तेवढी होती. पण आत्ताच कसं झालं, नवीन युग म्हणलं तर काय हरकत नाही, ती सगळी शर्यत क्षेत्रामध्ये पडली आहे, आवड सगळ्यांना निर्माण झालेली आहे. त्या अशा नामांकित सोनारपाडाचा सोन्या म्हणा, आमच्या भागात कसं हेलिकॉप्टर बाळदादा हजार यांचा, परत ब्रेकफेल, म्हणजे असे भरपूर बैल, हरण्या, असे भरपूर बैल आहेत. ते त्या बैलांच्या फॅन्स फॉलोअर्समुळे सगळ्यांना आवड निर्माण झाली शर्यत क्षेत्राची. मग सगळं नवीन पिढी पण यात पडू लागले, पण त्यांना डाएट माहीत नाही ना. पैलवानाचा डाएट वेगळा असतो आणि रेग्युलर माणसाचा डाएट वेगळा असतो. हा फरक त्यांना जाणवून दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आता उदाहरणार्थ आता बैल आहे, आम्हाला दाखवले तर सगळ्यात जास्त तिकडल्या भागात जर म्हणला तर आमच्या बैलाला सर्दी झाली. काय केलं डॉक्टर, सर्दीच हटना, आणि मालक काय कोंब घालायचं थांबना, म्हणजे ऊसाचं जे असतं ते काढून घालायचं. सर्दी झाल्यानंतर बैला कशामुळे सर्दी होते बैलाला, त्याचं लक्षण काय आहे सर्दीचं? ठसकणे, छातीत इन्फेक्शन होणे. काय केलं जाते, उद्या बैल चांगला पळावा माझा हे मालकाला प्रत्येक वाटत असते, त्यामुळे कोण एनर्जी ड्रिंक पाजतं बैलाला, मग ते बैल पित नाही, मग त्याचं मुंडकं असं धरून वरती करून त्याला पाजलं जातं. पाजताना एखादं थेंब म्हणा किंवा थोडंफार काय होते त्याच्या श्वसननलिकेत आत जातं, मग ते छातीत गेलं की त्याला कप झाल्याशिवाय त्याला बाहेर पडता येत नाही. मग छातीत कप झालं की पूर्ण बैला श्वासास कमी घ्यायचं, मग कुठल्या रानात दमायचं, जास्त बैलाला जरा चाललं की धाप लागायची. तेवढं त्याचं पूर्ण आत छातीत पूर्ण सूज झालेलं असते म्हणा, किंवा इन्फेक्शन झालेलं असते आतमध्ये, त्यामुळे बैलांचं प्रॉब्लेम होतात. मग त्या प्रॉब्लेममुळे बैल पुढल्या पायात पूर्ण लंगडल्यागत करणं, खाली हात दाबले की असं बसल्यागत करणं, हे अशी लक्षणं असतात. किंवा खालून भरपूर पळतात पण त्याला पुढलं रान निघत नाही, शेवटच्या 200-300 फुटात ते एकदम डाऊन येतात. त्यानंतर तिथं त्यांना म्हणजे जाणवायला चालू होते, तेवढं धाप त्यांच्यात बसत नाही. कसं होतं आहे, आता आपल्या माणसाच्या प्रमाणे तुम्हाला सांगतो, 100 जोर मारणारा पैलवान आणि 500 जोर मारणारा पैलवान ह्यात काय तर फरक आहे. कोणाला दम जास्त असणार आहे, कोण जास्त काळ टिकून चालणार आहे? 500 मारणारा. हां, तसं हे बैलगाडी क्षेत्रात नाही. बैल किती चालवता तुम्ही म्हणलं ना, आम्ही 2-3 किलोमीटर चालवतो, असं मालकांच्याकडून आपल्याला उत्तर येते. 2-3 किलोमीटरनंतर काय बैलाला पुढलं रान निघणारच नाही 100%. त्याचा तेवढा स्टॅमिनाच नाही ना, त्याच्यात या म्हणजे कॉम्प्रेसरमध्ये तेवढं एअर त्याच्या बसतच नाही. त्यामुळे बैल 100% पुढलं रान सोडणार तर का सोडणार. बैलाला भरपूर व्यायाम घेतला पाहिजे. कसं आहे, बैलाला त्यांनी सदस्य म्हणून बघतात, त्यामुळे त्याला हर एक नमुन्यात चांगलं चांगलं खायला देतात. जे खायला घातले त्याची झीज करून घेतलं पाहिजे. पहिला बैलांना एवढं खायला कमी असायचं, पण झीज भरपूर त्यांची करून घ्यायची. पण आता कसं नवीन पिढी यात पडल्यामुळं उलटा आहे, जास्त औषधं देऊन करणार पळायसाठी, पण मेहनत कमी घेणार. हे पहिला कमी केलं पाहिजे. जास्त बैलांच्याकडून मेहनत घेतली पाहिजे आणि औषधोपचार हे कमी केलं पाहिजे माझ्या दृष्टिकोनानंतर. आता सगळं तिथं उलटं झालेलं आहे. जास्त औषधोपचार म्हणतात, काय पण उद्या असं काय तर करा डॉक्टर, बैल उद्या पाळला पाहिजे. पण मी जे ट्रीटमेंट करतो ते असं काही ट्रीटमेंट करत नाही. कारण काय असेल ते बैल पूर्ण बघणे व्यवस्थित, काय झाले काय, मग मालकाला सांगणे बाबा याला हा डाएट देऊ नका, हा डाएट द्या. तिथून पुढं एक ट्रीटमेंट आपली झाली की तिथून पुढं होमिओपॅथीची ट्रीटमेंट 1 महिन्याची देतो. त्या कालावधीत बैल सायकोलॉजिकल डिस्टर्ब असला किंवा कशाला घाबरला असला, केला असला, असं काय जर असलं तर ते बैलाच्या डोक्यातून निघून जायला पाहिजे. बैलांचं कसं होतं, फुल स्पीडने येतात पण पुढं फायनलला आले की कट होतात, म्हणजे थांबायला बघतात. मग त्यांना थोडक्यात मध्ये मार खातात. ते कशामुळे होतं, बैलांच्या डोक्यात बसला तिथे गेलं की आमची एसन जोरात ड्रायव्हरनं ओढणार, मग ती रेसपर्यंत जायच्या पहिलाच एक जणांवर काय करते, इथं जाऊन थांबायचं ना, इथनंच थांबायला बघायचं, असं पण त्यात प्रॉब्लेम येऊ शकते. असं काही भरपूर बैलांचा प्रॉब्लेम आहे तिकडल्या, जास्त करून छातीचं, पायाचं आणि सर्दीचं. मग सर्दी व्हायला नको म्हणून जर म्हणला तर तुम्ही जरा बैलांना वाळी वैरण जास्त देत जावा, असं मला म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट जर म्हणला तर जे त्यांच्याकडं कसं आहे,
उद्या बैल पळणार म्हणलं की आज सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी धुतलं जातं, ते आदल्या दिवशी तुम्ही धुवा. आदल्या दिवशी पूर्ण त्याचं वैरण कमी करून धुवून पाल्यावर बैल बसला की उद्या सकाळपर्यंत ते एकदम फ्रेश होते. उठले की तुम्हाला ते जांभई देताना दिसणार. त्यावेळी आपण म्हणायचं की बैल बाबा आपला एकदम फ्रेश झाला आहे. त्यांचं तिकडल्या लोकांचं असं जरा होतं की सकाळी उठल्यानंतर बैल धुवून मग तिथून पुढं काय असेल ती प्रक्रिया चालू, त्यात बैल पूर्ण आणि परत आळसरून जातो आणि गारटून जातो. आणि हे वरून जे पाजलं जातं आहे त्यामुळे सर्दीचा प्रकार, आणि त्यात बैल पळून आला की पाणी केलं जाते, बैलाच्या तोंडात पाणी मारलं जाते, त्याची लाळ सगळी धुवून काढली जाते. त्यावेळी तुम्ही जे ते पाणी मारून जी लाळ तिची बाहेर घालवून टाकताय ते बाहेर घालवू नका. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही हात जिभेवरून त्याच्या फिरवा, खालून हात घ्या, ती लाळ जी आलेली असते ती त्याच्या बॉडीतून आलेली असते, त्या तोंडातून आलेली असते, त्यामुळे ती साधारण नरम असते, गरम असते. हां ठीक आहे, तेच घ्या आणि ते तुम्ही त्याच्या कपाळाला पुसून टाका. कपाळाला पुसून टाकल्यानंतर बैल आपोआप शांत 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 येणार. ते पाणी केल्यामुळं त्यात बैलाचा श्वासच वाढलेला असते. त्यात ह्यानी पाणी करायला गेलं तर नाकातून पाणी परत फुफ्फुसात जाऊ शकते, परत सर्दी होणार, परत हे प्रॉब्लेम चालू राहणार. हे असं सगळं होऊ शकते. त्यामुळे हे ठराविक काळजी काय घ्यायची आहे, पाणी करू नये. माझ्या अंदाजे बैल पळून आला तुम्ही लाळ काढून घ्या, त्याच्या कपाळाला पुसून टाका. त्याला काय म्हणजे अंगावर थंड ठेवले, डोक्यावर पाणी टाकले असं पण काय नाही होणार. पहिलाच बैल पूर्ण गरम झालेला असतो, त्यात त्याची लाळ गरम त्याच्या कपाळाला लागली की ते काय नाही रिलॅक्स होऊन जाते. ते पाणी करायचे एक बंद करू देत, फक्त येणाऱ्या म्हणजे वरून काय पाजत असलं ते तेवढं कमी करू देत, आणि दुसरी म्हणा तर थोडी वाळी वैरण देऊ देत. एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो. डॉक्टर, आता शर्यत क्षेत्र म्हटलं किंवा गायी असतील किंवा खोंडा असतील तर याच्यामध्ये एक अडचण दिसून आली की कधी रानामध्ये किंवा दावणीला इकडं तिकडं बुजारपणामुळे किंवा शर्यतीच्या मैदानावरती गुडघ्याच्या खाली हाडूक मोडणं हा प्रकार, त्याचबरोबर गुडघ्याच्या वरती पण पाहायला मिळतं. तर आम्ही काही शेतकऱ्यांकडे बघितलं तर गुडघ्याच्या खाली इलाज त्यांना करायला जमलाय की त्यांनी त्यांच्या पद्धतीने बांधणं असेल, प्लॅस्टर असेल, काठ्या असेल किंवा आपण काय म्हणू जुन्या काळामध्ये जसं करतात तसं करून त्यांनी ते बांधलं. पण गुडघ्याच्या वरती आजपर्यंत आपण म्हणजे जाणकारांकडून अशी माहिती घेतली की ह्याच्या वरती जर हाड मोडलं तर ते बांधायला आपल्याला कुठंच चान्स नाहीये. तर हा जो इलाज आपण केलाय इकडे जो करायचा आहे तर हे शक्य आहे का? इकडे सक्सेस होतो, इकडे नाही होते? पूर्ण बैलाचा आता इथपर्यंत पाय संपतो ना, इथपर्यंत आपल्याला बैलाला प्लॅस्टर करता येतो. पूर्ण टॉप टू बॉटम मारायला लागते. फक्त काय होते सांगतो तुम्हाला, जे वरच्या भागात तुम्ही जसं म्हणला तसं इथं जर मोडलं तर जुने जाणकार काय करतात, इथून इथंपर्यंत एवढंच प्लॅस्टर टाकतात. इथून खाली बैलाचा पाय मोकळा असतो, तो पाय हलणार, तिथं पाय हललं तर इथं जॉईंट होणार नाही, इथं पण हलणार. जे आहे ते इथून पूर्ण टॉप टू बॉटम प्लॅस्टर मारावं लागतं. आता परवाच मी इकडं आतनी साईडला एक गाव आहे, त्या एका वासराचं बरोबर इथूनच पाय मोडला आहे, असा तिरका पूर्ण बाय लटका पडला होता. त्यांनी पण तिथं बांधलेलं मी बघितलं, पण कामट्यानं पूर्ण इथंपर्यंतच बांधलेलं होतं. तिथून खाली पाय मग सुजू लागला, पूर्ण असं हे झालं. ते पूर्ण सगळं काढलं आणि टॉप टू बॉटमपर्यंत खाली असं मारलं. आज 21 दिवस झाले कोण पाय टेकायला चालू झाला आहे. ते म्हणजे ते पाय आतल्यात लागला एकंदरीत. जर तुम्ही कामटे जर बांधला तर ते पाय लागत नसते, कारण खाली पाय मोकळा राहिला असतो, त्याची सूज खालीपर्यंत येत असते, बैल पाय टेकत नसते आणि पूर्ण पलीकडल्या पायावर बोजा देऊन पलीकडला पण पाय मग त्याचा मात्रा जातोय, मुठीत बेंड होते. आणि जे अलीकडलं पाय जे आहे ते प्लॅस्टर जर घातलं, निदान बैल हाय असा सरळ जरी उभा राहिला, एक 15-20% तर ह्या पायावर बोजा देऊन राहतोय, त्यामुळे इकडलं पाय जास्त वाकत नाही, असा विषय. तर आता प्लॅस्टर बांधण्याची प्रक्रिया ही अंदाजे आता तसं पाहायला गेलं तर मग ते बांधल्यानंतर त्याला बसायला व्यवस्थित येऊ शकतं का? नाही बसायला ते येऊ शकतं. काय करतो बैल, पूर्ण एक पायाचा बैल पुढे घेतो आणि बसतो. उठताना पण एकदा दोनदा त्याला दाखवलं ना कसं बसायचं, उठायचं किंवा आपण होऊन बसवायचं. एकदा त्याला गॅरंटी आली असं आपल्याला बसता येतं हे त्याला जर एकदा कळालं, त्याचं ते तसं बसणार, तसं उठणार. डॉक्टर, आता अजून एक आम्ही बरेचसे प्रॉब्लेम जाणवले की आपण फॉरेन बॉडी जसं म्हणतो की आम्ही आता मागच्याच आठवड्यात एक मुलाखत सगळ्यांनी पाहिली की चंदूरचे राकेश पाटील जे आहेत त्यांच्या दावणीला गाईच्या पोटामध्ये 45 किलो प्लॅस्टिक सापडलं, बाकीच्या गोष्टी सापडल्या. एक जनरल शर्यतीच्या बैलाचं आम्ही आता नुकतंच मागच्या आठवड्यात एक मुलाखत घेतली, त्यांचं ऐकलं की वैरणीतून त्याच्या पोटात पिन गेली होती किंवा लोखंड गेलं होतं, असं बरंच. पण त्याच्या पोटात पिन गेली आहे त्या बैलाच्या, एखाद्या प्रसिद्ध बैलाच्या टॉपच्या, हे कळायला 2 महिने कालावधी गेला म्हणजे मालकाला. त्याच्यानंतर कळलं की हे तसं आहे. मग ही जी लक्षण आहे, समजा पोटात काही गेलंय चुकून नको ते, हे ओळखण्याच्या कुठल्या की बाबा ह्या टिप्स आहेत की याच्यावरून तुम्ही
अंदाज बांधू शकता? काय होतंय तसं जर फॉरेन बॉडी जर त्याच्या पोटात जर असली, बैलाच्या अंगावर कायम केस उभे राहणार. ठीक आहे. दुसरं लक्षण जर म्हणलं तर बैल खायला कचवचणार. मग ते लोकल डॉक्टर आलं किंवा भूकवाढीचे टेन्शन दिल्यामुळे ते खाणार, पण तेवढ्यापुरतं खाणार. तिसरं लक्षण म्हणलं तर शेण कायम पातळ राहणार त्याचं. चौथी गोष्ट म्हणलं तर जास्त पाणी प्यायला बघणार. आणि पाचवं जर म्हणलं तर कायम टेम्परेचर राहणार अंगात बैलाच्या. ज्यावेळी ते टोचायला चालू होतं आहे खाली असं सरकत येऊन खालीपर्यंत, त्यावेळेस ते आपल्याला बैलाला त्रास पण जाणवायला चालू होते. मग लोकांना मग हे जर एवढी सगळी लक्षणं जर त्याची जुळून जर येत असली तर 100% ओळखायचं आत फॉरेन बॉडी असणार. खाणं पिणं सगळं बंद केलेलं असतं बैल. डॉक्टर, आता तुम्ही नुकतंच आम्हाला सांगितलं की पोटामध्येच काय असेल किंवा काय ते हे कसं ओळखायचं. पण आता एक गोष्ट आम्हाला काय म्हणजे आपण आता खरं तर एखाद्या गोष्टीला आता बरेच जण काही जण घरगुती इलाज करतात किंवा काय करतात, पण कोणाच्या तरी सल्ल्याने आपण कोणतंही काम करणं हे कधी गरजेचं आहे. किंवा एखाद्या पहिल्या दुसऱ्या दिवसात आपण रोज एखादं आपल्या दावणीचं खिलार पाहतोय, पशु पाहतोय, उद्या एखादं लक्षण आपल्याला दुसऱ्या दिवशी वेगळं दिसतं. मग याच्यासाठी त्या संदर्भात आपण कसं मार्गदर्शन किंवा आपल्या जवळचे डॉक्टर किंवा जवळचं हॉस्पिटल हे काय केलं पाहिजे जेणेकरून 4 ते 5 दिवसांनंतर पण बैलाची जर पोटाची तक्रार जर राहत असेल, खाणं पिणं शेण टेम्परेचर जर राहत असेल, तर पहिला त्याचे सगळ्यात पहिला ब्लड चेक करून घेणे बैलाचं. आणि जवळपास कुठेही आपल्याला एक्सरेचं जिथे सुविधा आहे तिथे जाऊन बैलाचा पहिला एक्सरे करून बघणे फॉरेन बॉडी नेमकं आहे किंवा नाही किंवा काय झाले. प्लस तिथं ब्लड पण बैलांचं चेक झालेलं असते. त्यामुळं आपल्याला गॅरंटी लागते, डॉक्टरांना पण गॅरंटी लागते बाबा पुढं काय करावं लागेल याला. आणि हे लवकरात लवकर करणं का गरजेचं आहे, कारण तोपर्यंत बैलाचे पण अंगात इम्युनिटी पॉवर तेवढी असते, तिच्या अंगाची ताकद पण तेवढी असते. जेवढं तुम्ही यात लेट करणार तोपर्यंत बैलाची ताकद यात पूर्ण कमी होणार. जेणेकरून डॉक्टर जे इलाज करणार त्यानं साथ दिली पाहिजे. मेन म्हणजे त्यात महत्त्वाचं आहे, डॉक्टर जे त्याच्यावर उपचार करणार त्याला बैलांना साथ द्यायला लागते. जेवढं लवकरात लवकर होऊन ऑपरेशन जरी करून ते फॉरेन बॉडी जरी काढायचं जरी झालं तर त्याला साथ देण्यासाठी बैलात ताकद पाहिजे. त्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेणे एवढं एक सांगू इच्छितो. धन्यवाद डॉक्टर. मंडळी, खरं तर या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण डॉक्टरांकडून बऱ्याचशा त्यांनी इलाज केलेल्या बैलांबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्याचबरोबर पोटामध्ये प्लॅस्टिक असेल किंवा लोखंडाचा तुकडा, पिनाचा तुकडा, अशा बऱ्याचशा गोष्टी असतील तर त्या कशा ओळखल्या पाहिजे या संदर्भात देखील माहिती घेतली. डॉक्टर, आता एक गोष्ट आम्हाला हे विचारायचं आहे, वळू तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा चॅनलचं काम आम्ही 8 वर्षापूर्वी चालू केलं तेव्हा थोडे वळू होते, पण आज पाहायला गेलं तर भरपूर वळू आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. काही असे पण टॉपचे वळू झाले की ज्या वळूंना काही आजार पण अचानक काहीतरी झालं, टेक्नॉलॉजी तेवढी हे नसल्यामुळं काय झालं हे मालकाला आजही सांगता येत नाही. फक्त तो थोडंफार लक्षण सांगतो, मग तो त्याच्या अंदाजाने सांगतो की हार्ट अटॅक आला किंवा अचानक काही फिट आली किंवा जे काही झालं. अशा ह्याच्यात खूप टॉपचे वळू गेलेले आहेत मागच्या काही वर्षांमध्ये. तर वळू मालकाने कुठली काळजी किंवा काही आता शेतकरी पाहणारा म्हणतो की बाबा कदाचित खुराक जास्त झाला असेल किंवा जास्त प्रमाणात ह्या गोष्टी गेल्या असतील किंवा व्यायाम कमी पडला असेल, तर कुठल्या गोष्टींची काळजी ही वळू मालकाने घेतली पाहिजे? आता वळू मालकांना सांगायचं म्हणतोय मी, पण कसं आहे प्रत्येकाला वाटत असते की आपला वळू असा झाला पाहिजे, आपला वळू असं झाला पाहिजे, दष्टपुष्ट झाला पाहिजे. त्यामुळं खाणं पिणं पण त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा ते जास्त घालत असतो. ठीक आहे. तर अशा टायमाला काय आहे, मी मगाशी जे तुम्हाला ट्रिक सांगितली काय करायचं, तुम्हाला काय पण पंचपक्वान्न द्या बैलाला, त्यात थोडी कडबा कुट्टी किंवा वाळलं काहीही टाका आणि त्यात मिक्स करून त्यांना द्या, जेणेकरून ते पोटात जाऊन त्याला काय प्रॉब्लेम करणार नाही, सगळं रवतीला परत सापडणार. असं जे आहे त्या पद्धतीनं वापरून जरा ऑइली बेस कमी प्रमाणात वापरत जरा बैलांना. दुसरी गोष्ट जर म्हणला तर तेवढा व्यायाम पण घेत नाही. जेवढा आपण त्यांना खायला देतोय बाहेरला एवढं सप्लिमेंट वगैरे त्यांना बैलांना वापरतोय पण ते झीज होत नाही. जसं माणसातल्या व्यायाम करणाऱ्या म्हणजे बॉडी बिल्डिंग क्षेत्रातल्याला जेवढं ते सप्लिमेंट बाहेरचं घेतोय त्या डबल त्याला काम करावं लागतं, वर्कआउट तेवढा करायला लागतो. सेम त्यांचं पण तसंच आहे. त्यांना पण सप्लिमेंट तुम्ही द्या पण तेवढं त्यांच्याने व्यायाम घ्या ना. जागेवर बांधून नाही ते मिळताना मग ते बरेच असा आजार त्यांना येऊन 100% त्यात डेथ होणार. त्यांची इम्युनिटी पॉवर पूर्ण कमी होणार. जेवढा बैल फिरेल चांगला बाहेर तेवढा तो दष्टपुष्टाने चांगला राहणार. धन्यवाद डॉक्टर. आता एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे
की चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व महाराष्ट्रातले शेतकरी असतील, डॉक्टर असतील, जुने जाणकार असतील, यांना एकत्र घेऊन एक उपक्रम करण्याच्या आपण तयारीमध्ये आहोत की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक आपल्या देशी गोवंशाला मायक्रोचिप बसवण्याचं नियोजन करतोय. मायक्रोचिप बसून आपण त्याची मुख्य नियोजन हे की त्या खोंडाची, त्या गायीची, त्या बैलाची वंशावळ नोंदणी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. डॉग क्षेत्रामध्ये पाहिलं किंवा घोड्यांच्या क्षेत्रामध्ये पाहिलं, या कामावरती त्यांनी मागचे बरेच वर्ष काम केलंय की ज्याची आज नोंदणी आपल्याला कुठेतरी एका पुस्तकात, कुठेतरी एका रजिस्टरमध्ये पाहायला मिळते. पण आपला शेतकरी एवढे कष्ट करतोय, दिवस रात्र झगडतोय, म्हणजे परिस्थिती नसताना चांगल्या गोष्टी सांभाळतोय. या गोष्टीची कुठेतरी नोंद झाली पाहिजे. ही मायक्रोचिप बसवणं आणि वंशावळ नोंद करणं हे कितपत चांगलं आहे, योग्य, अयोग्य आहे, किंवा कसं पुढच्या दृष्टीने बेनिफिट राहील का काय राहील, तुमचं मत आम्हाला सांगा. मायक्रोचिप बसवल्यामुळं जी त्याची नोंद आहे ती गॅरंटीनं आपण पुढेला सांगू शकतो. कारण आपल्याकडे ते मायक्रोचिपची नोंद असते की बाबा कुठल्या बैलाचा आहे, काय आहे, त्यात सगळं ते डेटवर सगळंच असते ना, ते रेकॉर्ड सगळाच असतो चिपमुळे. त्यामुळे सांगता येतं गॅरंटीने की बाबा 100% ह्या वस्तूची हे आहे. ती काय अशी गोष्ट नाही कानातला बिल्ला मारल्यासारखा, होय बाबा नाही ह्याचा आहे म्हणून दुसऱ्याला मारला, असं का ते त्यात जसं होते गोंधळ उडतोय. ते नंतरनं खिल्लार क्षेत्रामध्ये कसं कानात बिल्ला आमच्या बैलांना मारून चालत नाही, ते दिसायला चांगलं दिसत नाही, हा पण थोडाफार प्रश्न येतो. त्यामुळे मायक्रोचिप बसवलेलं कधी पण चांगलं. ते काय कुठे एवढं बैलांना पण त्रास नाही, तसं त्यांना त्रास होणार नाही, असंच त्या पद्धतीने ते मायक्रोचिप पण काढलेले आहे. त्यामुळे काय अडचण, हे मायक्रोचिपचं भरपूर दिवसापासून घोड्यांच्या डॉग शोमध्ये चालू जायची. तसं खिल्लारमध्ये पण झालेलं चांगलंच आहे. प्रत्येकाचं हे राहील ना, डॉक्युमेंट डिटेल राहील, काय काय नाही ते डॉक्युमेंट प्रत्येकाचं. धन्यवाद डॉक्टर. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण घरगुती इलाज किंवा आपण स्वतः लक्षणं आपल्या पशूंची कशी ओळखायची आणि या संदर्भात तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील, व्हिडिओला कमेंटमध्ये तुमचे प्रश्न मांडा, त्याला उत्तर देण्याचा आपण डॉक्टरांच्या माध्यमातून प्रयत्न करू. डॉक्टरांचं नाव, गाव, फोन नंबर, लोकेशन आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. जर कुठलाही तुम्हाला अडचण असेल, तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांना तुम्ही संपर्क करू शकता. आणि आपण पुढच्या भागामध्ये महाराष्ट्र कर्नाटकमध्ये होणारं प्रदर्शन, निवड प्रक्रिया, त्यामध्ये पाहणाऱ्या गोष्टी, कुठल्या गोष्टी, आज बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की आज आम्ही नवीन या क्षेत्रात आलोय, आज आम्ही दावणीला एक जातीवंत कालवड खोंड सांभाळतोय, आम्हाला प्रदर्शनात घेऊन जायची इच्छा आमचा पशु, पण कुठल्या गोष्टी त्याचे बघितल्या जातात, काय जातात, तर या संदर्भातली भाग 4 मध्ये आपण अधिक माहिती पाहणार आहोत मंडळी. आणि या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपची नाव नोंदणीचा फॉर्म दिलाय. आज आपण प्रत्येक शेतकरी असेल, डॉक्टर असेल, जाणकार असेल, त्यांच्या माध्यमातून मायक्रोचिप ही का गरजेची ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, की आपण येत्या काही दिवसामध्ये बसवायला चालू करतोय मंडळी. डॉक्टर खूप खूप धन्यवाद. आजच्या भाग 3 मध्ये आपण परत भेटूया भाग 4 मध्ये. धन्यवाद. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता आपल्या खिलार चॅनलचे 6 लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तुमच्या सगळ्यांचे श्रेय यात मोलाचे होते, तेव्हा चॅनल इथपर्यंत पोहोचू शकला आहे. तुम्ही खिलारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले आणि लोकांपर्यंत शेअर देखील केले. आम्ही देखील भरपूर मेहनत घेऊन माहितीपर खिलार व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला तुम्ही मदत देखील केली आणि चॅनल सबस्क्राईब पण केला. पण जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे. खूप लोकांनी जॉईन करून खिलार चॅनलला सहकार्य देखील केलेले आहे. तुम्ही देखील जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी निवडू शकता. तुम्हाला देखील जी मदत शक्य आहे ती तुम्ही चॅनल जॉईन करून आम्हाला देऊ शकता. चॅनल करत असलेल्या खिलार कार्याला तुमच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.